मित्रांनो, तर पोचलोय आपण गोल्डन टेम्पल सुवर्ण मंदिर अमृतसरला. मित्रांनो, तर ऑइल बदली होतं इथं आपल्या पंजाबमध्ये अमृतसरमध्ये ऑइल बदली होतं. पॉलीथीन है, ये बैक कवर करने का. वो पावर बैंक है, कैमरा है, कैमरा दबाव मत ज़्यादा है, कैमरा है उसमें. ओके. फायनली आपण जम्मू काश्मीर मध्ये प्रवेश केलाय, ते पण पॅशन प्रो या गाडीवर. तर जम्मू काश्मीर मध्ये आल्यावर मेन तर काय होतं, आपल्या इकडचे सिम कार्ड इथं चालत नाहीये. म्हणजे सर रुकने की व्यवस्था है क्या इधर लंगर में? मैं पुणे महाराष्ट्र से हूँ. पुणे से? हाँ, मुंबई. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी पंजाबमध्ये पाहू शकताय. काल इथं टोल नाक्यावर टेंट लावला होता, कारण काल मला भरपूर पेट्रोल पंपावर थांबले की म्हणले की इथं चोरी बिरी व्हायचे चान्सेस असतात. त्यामुळं इथं बॉर्डरच्या कडेला पेट्रोल पंपावर राहून देत नाही. त्यामुळं इथं टेंट लावला होता. इथं एकदम सेफमध्ये होता. तर चला, लय गरम झालं, पण इथं ह्युमिडिटी लय. आजचाच दिवस ह्युमिडिटीचा आहे. उद्यापासून आपण गाठ्यात जाणार आहे, म्हणजे जम्मू काश्मीरला पोचणार आहे. त्यामुळं सहन केलं आजच्या दिवसच. चला, पॉवर बँक चार्जिंग लावली, ती काढून मोबाईल लावतो थोडा वेळ. तर मित्रांनो, टेंट वगैरे आवायला सगळा बॅगवर सामान लोड केलं आहे. पाऊस येतोय, तर निघालो आहे आता. अमृतसरपर्यंत जायचं आहे. आंघोळ वगैरे तिथंच करायची. मेन लॉच्या काय झाला, काल रात्रीत काहीच चार्जिंग झाली नाही. जे पॉवर बॅकअप होता तो पण गेला, कारण काल एक पॉवर बँक चार्जिंग लावली होती रात्रभर. ती आत्ता पाहिली तर ते स्विचच खराब होतं, म्हणजे लागलं नंतर ना काही त्या चार्जिंगच झालं नाही. आता निघतोय फायनली. हे टोल ऑफिस होतं आणि इथं टोल नाका आहे. चलो मित्रांनो, तर निघतोय इथनं. तर इथं पाहू शकता, हे अशा प्रकारचं होतं. इथं पण लावू शकत होतं ह्याच्यात टेंट. इथं सिक्युरिटी आहे. इथंच लावायला पाहिजे होतं. इथं बाजूबीज आहे, हॉटेल होतं. मित्रांनो, तर अमृतसरमध्ये पोचलोय. तर इथं पाहू शकता, इथं पण आपल्या प्रत्येक मेन सिटीत असंच आहे. बससाठी मध्ये लेन आहेत आणि साईडने गाड्यांसाठी. इथं मी ऑब्झर्व केलं, सायकली लय आहेत इथं. लोक सायकली लय चालतात. म्हणजे आता दिसा नाही, पण मला असं मगाचपासून भरपूर सगळ्या सायकली दिसल्या. आता आपण जाणार आहे गोल्डन टेम्पलला. तिथनं 8 किलोमीटर राहिले गोल्डन टेम्पलपासून. तिथं जाऊन पहिलं कुठल्या तरी दुकानात मोबाईल वगैरे मोबाईल नाही, पॉवर बँक चार्जिंग लावतो. मित्रांनो, तर आपल्याला गोल्डन टेम्पल दिसलेलं आहे आता फायनली. हे समोर दिसतंय, हे टेम्पलचं कंपाऊंड आहे. गोल्डन टेम्पल आत आहे, हे बाहेरनं दिसत नाही असं. तर चला जाऊया. ठीक मित्रांनो, तर पुढं आल्या एकदम गल्ली बोळातले रोड लागलेत. तर गल्ली बोळातल्या रोडमधनं आपल्याला जायचं आहे. तर मला येतच नंतर माघारी येताना लय कन्फ्युजन होतं, कुठलं गेलं काय झालं असं. नंतर माघारी येताना लय कन्फ्युजन होतं, कुठनं गेलो होतो आणि काय गेलो होतो तेच कळत नाही. तसं काय करायचं मला, कुठनं गेलं. मित्रांनो, तर किती बारक्या बारक्या गल्लीत घातलंय गुगल मॅपने. गुगल मॅपवर विश्वास करणं, 4 व्हीलर झोन टाकायला पाहिजे होतं तेव्हा. गोल्डन टेम्पल भाई, पार्किंग किधर है? सामने है क्या? सर, पार्किंग जो दर्शन सिंह लिखा है ना, हाँ, उसके सामने से ना, हाँ, बेसमेंट में ओके. पार्किंग. और मेरे को ये बताओ, मेरे को नहाने का था, तो नहाने की व्यवस्था किधर है? नहाने के लिए हाँ. आप ऐसे करो, जो
सीधे चल जाएंगे ना, हाँ मोटरसाइकिल जाएगा उत्थे भाई, हाँ। ये ले जाना, उत्थे पार्किंग है, हाँ सीधे चल जाना, टी पैंट तो राइट हो जाना, हाँ। नाल ही पार्किंग है, उसके अंदर जाएंगे ना राइट, हाँ 2 नंबर गेट आएगा, हाँ गाड़ी लगी है हमारी, हाँ हाँ। उसके अंदर चल जाना, गुरु रामदास सराय है, नहाने के लिए लॉकर में सामान रख लेना जो भी है, ओके थैंक यू। उधर से दर्शन कर लेने, उधर लंगर हाल है सब ओके सुविधा। पिछली बार आया था तो मैं उसी गेट से आया था, तो उधर के उधर ही पहुंच गया था। अभी मैं सीधे जाएंगे ना वो गेट आएगा। और मेरे को ये बताओ, ये इतना गली गली से क्यों आता है रोड? ऐसा बड़ा रोड नहीं है क्या इधर आने के लिए? वो सीधा आता है ना, जो ब्रिज है, हाँ ब्रिज है ना, तो सीधा ये रोड आता है। हाँ हाँ। नहीं अभी मैं आया ना तो मेरे को बहुत गली गली से आना पड़ा। फिर गली गली में आने ना, वो गली में पड़ गए ना अब। हाँ। हाँ अच्छा, ये सीधा रोड है, जो पीछे जाइए ना आप ते राइट हो जाना अल्लाह, ये सीधा रोड चल जाता। ओके थँक यू। तो गोल्डन टेम्पलच्या पार्किंगमध्ये आलोय, तर भाई किधर नीचे जाने का है क्या? पार्किंग नीचे है क्या? पार्किंग इधर डालो, जाने से डालो बाहर। नहीं नहीं मेरे को ये वाला बैग वाला ना इस पे ही छोड़ देने का। ये यार ये बैग ये ना, हाँ बैग साथ में नहीं रहने देना, हाँ साथ में नहीं रहने देना। मैं साथ में खाली एक बैग लेके जाने वाला हूँ, बाकी का ये उसमें कपड़ा कुपड़ा ही है, बाकी कुछ नहीं है, तो इसलिए अंदर लगाता हूँ। मित्रांनो तर गाडी इथं पार्किंगला लावली आणि हेल्मेट वगैरे लॉक केले आणि निघतोय आता इथनं। एका ठिकाणी पॉवर बँक वगैरे चार्जिंगला लावू आणि आंघोळ करू, इथं आंघोळीची वगैरे सोय असते, मग दर्शन करायचं। मित्रांनो तर गाडी तिथं पार्किंगला लावली ना। मित्रांनो तर आलोय आता मंदिरापाशी, म्हणजे इथं अगोदर फ्रेश होतो। सराय आहे म्हणजे इथं आपण आपल्या इथं कसं म्हणतात रेस्ट हाऊस वगैरे, तर राहण्याची सोय थोडक्यात गुरुद्वाऱ्याची ती इथं आहे। तर पहिला रुमाल घेतलाय, कारण गुरुद्वाऱ्यात कुठल्या पण जायचं असलं तर डोकं कवर करून जायला लागतं। आणि इकडं पाहू शकता ही लंगर हॉल आहे, पुढं दिसतोय का हे इटाचं बनवलेलं। इथं 24 तास अन्नदान चालू असतं, तुम्ही रात्री कधी या दिवसा कधी या कधी पण या, ते अन्नदान चालू असतं। मित्रांनो तो मी गोल्डन टेम्पलला आला तर राहण्यासाठी पाहू शकता अशा सराया म्हणून आहेत, इतका मोठी बिल्डिंग आहे ना, अशा 4 ते 5 बिल्डिंग आहेत तुम्हाला राहण्यासाठी, म्हणजे तुम्ही जे भाविक येतात त्यांच्यासाठी राहण्यासाठी सुविधा आहे, पाहू शकताय। रूम फक्त फॅमिली असली तर देतात, सिंगलवाल्यांना हॉल देतात। मला आंघोळ करायची, पण आंघोळीला बॅग ठेवायचंच अवघड झालं, बाकी काय नाही। मित्रांनो तर इथं लाईन आहे, लाईनला लागलं तर 30 ते 40 मिनिटात दर्शन होईल असं म्हणतात। तर थांबू लाईनला, इतक्या लांब आलं इथं दर्शन घेऊन जाऊ, तर पहिले बॅग जमा करू। मित्रांनो तर आपण पोचलेलो आहे गोल्डन टेम्पल, म्हणजे स्वर्ण मंदिर। हे अमृतसरमधील एक अतिशय सुंदर असं मंदिर आहे, म्हणजे शीख समाजातील सर्वात मोठं मंदिर आहे आणि हे 24 कॅरेट सोन्याने प्लेटेड असलेलं मंदिर आहे। पाहू शकता चारी बाजूला सरोवर आहे, त्याला अमृत सरोवर म्हणतात, व मधोमधच मंदिर आहे आणि त्या मंदिराकडे जाण्यासाठी छोटासा मार्ग आहे। मित्रांनो तर आलो गोल्डन टेम्पलमध्ये दर्शन करायला, तर म्हणजे सगळे व्हिडिओ काढले होते मी, तर एका जणांनी पाहिलं आणि डिलीट केलं। इथं कीर्तन चालू आहे बघा, आणि हे मंदिर आहे। आतमध्ये जाऊन दर्शन करून आलो मी, जवळपास किती 1 तास लागला दर्शन करायला, आणि इकडून शिड्या आहेत, त्या शिड्यावरून आलो होतो मी। मित्रांनो तर गोल्डन टेम्पलचं काम हे 1577ला सिखांचे चौथे गुरु रामदासजीने चालू केलं होतं, आणि ह्याचं कम्प्लिशन 1589मध्ये गुरु अर्जुन देवजीने केलं होतं। अशा प्रकारे हे मंदिर तयार झालं होतं, आणि ह्याला जी गोल्डन प्लेटिंग आहे ती 1830मध्ये केली होती, तर तेव्हापासून त्याला गोल्डन टेम्पल म्हणलं जातं। हे इतकं मोठं मंदिर आहे, इथं जवळपास डेलीचे 70 ते 1 लाख लोक दर्शन करण्यासाठी येतात, आणि इथं वर्षाला 3 करोड लोक दर्शन करून जातात। इतकं भारी मंदिर आहे, आणि ह्या मंदिराचा म्हणजे इतकं मोठं अन्नदान होतं इथं नाही वे, दररोजचे 1 लाख लोक
लंगरमध्ये जेवण करतात. अशा प्रकारचं हे सुंदर असं गोल्डन मंदिर. मित्रांनो, तर हे जे सरोवर पाहताय ह्याला अमृत सरोवर म्हणतात आणि त्याच्या मधोमध हे मंदिर आहे आणि ह्या सरोवराच्या नावानंच ह्या गावाला अमृतसर हे नाव पडलेलं आहे. आणि शीख समाजाचा एक नियम आहे, ते सर्व धर्म समभाव म्हणतात. तुम्ही कुठल्याही धर्माचा असला तरी तुम्हाला ते सामावून घेतात. अशा हे आपण जर कुठल्याही गुरुद्वाऱ्यात वगैरे राहायला गेलं तर ते आपली जाती विचारत नाही, काय नाही, ते लगेच कुठं ते गरजू व्यक्ती असं समजून त्याला राहण्याची सोयी करतात. असा हा शीख समाज खूप भारी आहे. मित्रांनो, तर असं दर्शन करून आलोय. आता निघालोय माघारी मी. तर तुम्हाला जे हे घेऊन दिसतात, भाला घेऊन दिसतात लोक, त्यांना जे लोक व्हिडिओ काढतात त्यांना पकडण्यासाठी थांबवलेलं आहे. म्हणजे तर इथं पाहू शकता, इथंच ती जागा आहे. तिथं मी सकाळी आल्यावर आंघोळ केली होती आणि इथंच समोर मेन गेट आहे. मेन गेटमधनं एंट्रन्स केली होती. समोरनं हे मंदिराच्या बॅक साईडचं गेट आहे. तिथंच लंगर वगैरे चालतात. तर चला, व्हिडिओ काही एवढा जसे फ्रेम बाय फ्रेम पाहिजे होतं तसं काही जमला नाही, कारण मी जे सगळे क्लिप काढल्या होत्या ते सगळ्या क्लिप डिलीट झाल्या, त्यामुळं डिलीट केल्या, त्यामुळं काही एवढं नाही आहे. मी ज्या क्लिप आहेत त्यातच तुम्हाला मंदिराची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इथं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला फोटो काय काढायचे ते काढा, पण व्हिडिओ काढायचा नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ते मी काढले थोडेफार व्हिडिओ. हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते लेह लद्दाख ट्रिप. त्यातील दिवस आहे आज 8वा. तर 8व्या दिवशी मी आहे गोल्डन टेम्पल. हे समोर पाहू शकता, गोल्डन टेम्पल सुवर्ण मंदिर आहे. तर इथं आपण आलेलो आहे. आज दर्शन वगैरे पण घेतलं. जवळपास 1 तास लाईनला थांबल्यानंतर दर्शन झालं आपलं. एकदम भारी टेम्पल आहे. चारी बाजूनी सरोवर आहे, म्हणजे तळ आहे आणि मध्ये मंदिर आहे. आणि ते पण 24 कॅरेट सोन्याच्या प्लेटनी कोटेड प्लेटिंग असणारं मंदिर आहे. तर एकदम भारी वाटलं दर्शन करून. ही दुसरी वेळ आहे माझी. आणि ते जो सरोवर आहे त्याला अमृत सरोवर म्हणतात आणि त्यामुळंच ह्या गावाचं नाव अमृतसर म्हणून आहे. असं आहे. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा, कारण आपण निघालो आहे आता लेह लद्दाखला. त्याच्या अगोदर अमरनाथला पण जाणार आहे. हर महादेवला नक्की. मित्रांनो, तर पोचलोय गाडीपाशी. आता गाडी घेऊया आणि निघूया. चला. काय झालं, एवढा मोठा कसा व्हिडिओ? मित्रांनो, तर लय भंगारागत पार्किंग लावली. माझ्या गाडीच्या पाठीमागेच ही गाडी लावली. तर गाडी निघा नाही माझी एक बॅग लय नडती गाड्यांना. मित्रांनो, तर निघालोय आता ह्याच्यातनं, पंजाबमधनं. बेसिकली अमृतसरमधनं निघालोय. तर लय घाण पार्किंगमध्ये अडकली होती गाडी. गाडी काढावं का व्हिडिओ, त्याला थर्ड पर्सन पाहिजे कोणतंही. मी माझी गाडीचा व्हिडिओ काढणार तिसरा व्यक्ती, म्हणजे माझ्याबरोबर अजून एक कॅमेरामॅन असला ना, व्हिडिओ एकदम झंकाट येतं. जे काय होतं रिअल ते मला दाखवता येत नाही. त्या दिवशी रेगिस्तानमध्ये गाडी गुतली, ती पण दाखवता आलं नाही व्यवस्थित. बघूया आता कसं होतंय. मित्रांनो, तर आलोय, गाडीचं ऑइल चेंज करतो आणि बघूया. हे सर, हेलो. हाँ सर, बोलो. गाड़ी का ऑयल चेंज करने का है और चेन टाइट करने का है. ऑयल चेंज करने का है और चेन टाइट करने का है. हो सर, हेलो. 1200 ml वाला है क्या? 1200 ml वाला डालने का है भाई. सॉरी मित्रांनो, तर ऑइल बदली करतो इथं आपल्या पंजाबमध्ये, अमृतसरमध्ये ऑइल बदली करतो. लूज था क्या? डी लाई था क्या नट?
मित्रांनो तर ऑइल ऑइल तर अजून चिकनी पण आहे, चिकना पण आहे, पण एवढं ते बंद करतो आता. सगळा बदली करतोय आता, सगळा घाट सेक्शन आहे. तर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते लेह लद्दाख ट्रिप. त्याचा दिवस 8वा आहे. तर 8व्या दिवशी आपण अमृतसरमध्ये गोल्डन टेम्पलला जाऊन आलो. तर आपल्या जवळपास नाही 2300 किलोमीटर रनिंग झाली आपण गाडीची सर्व्हिसिंग केल्यापासून. पण लय लॉंगचं रनिंग आहे, त्यामुळे मी लवकर ऑइल बदली केलं आहे. 2300 किलोमीटरलाच ऑइल बदली केलं आहे. आणि ह्या गाडीचं म्हणजे ही वेगळीच गाडी पॅशन प्रो 110 cc आहे, त्यामुळे ह्याला नाही 1100 ml ऑइल लागतं. तर 1100 ml ऑइल टाकलं आहे आता. आणि मेन म्हणजे काय झालं, मला कॅस्ट्रॉलचं ऑइल पाहिजे होतं. पण इथं कॅस्ट्रॉलचं ऑइल म्हणजे त्यांनी खोललं बिलला ऑइल बिल काढलं म्हणतं कॅस्ट्रॉलचं दाखवतं. तर ते मला डुप्लिकेट वाटलं, खरं सांगायचं म्हणजे डुप्लिकेटच होतं. तर कॅस्ट्रॉलचं नाही टाकलं, मग इंडियन ऑइल सर्वचं होतं, ते ओरिजिनल होतं. ते सर्वचं ऑइल टाकलं आणि आता जातं आहे. आज तर नाही जाणार जम्मूला. आज माझा विचार आहे मुक्काम पठाणकोटलाच करायचा, कारण मला बाकीचे व्हिडिओ वगैरे जे पेंडिंग आहेत ते काम करून मग पठाणकोटच्या पुढे गेल्यावर आपल्याला सिम कार्ड नवीन घ्यायला लागेल. तर तिथं नेट किती भेटतं आहे किती नाही त्यासाठी अगोदरच ते राहिलेलं सगळं कामजाम निपटून मग उद्या आपण जम्मूमध्ये एंटर काय नाही. आणि उद्या संध्याकाळी आपण ह्याला जाणार आहे, आपण वैष्णवदेवीला जाणार आहे. चला, तुम्हाला काय नाही काय तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायचं आहे. तर तुमचा भाव निघाला आहे बारामती ते लेह लद्दाख पॅशन प्रो गाडीवर. चला आता मेमरी कार्ड एक घ्यायचे. मेमरी कार्ड ही ईडी असतात तशी लोक गाडी असतोपर्यंत लगेच खोलून मोकळी आणि खोलल्यावर मग हे असं आहे तसंही म्हणतात. कॅस्ट्रॉल बाईक पॉईंट इथं भेटलं असतं. गडबड केली मी इकडं. बाईक मार्केटच होतं सगळं. मित्रांनो तर पंजाब पोलीस लय उलटी पलटी गाडी चालवतात बघा. मीच किती उलटी चालवत होतो. मित्रांनो तर कॅमेराला एक मेमरी कार्ड नाही आहे Insta 360ला, त्यामुळे त्यातनं व्हिडिओ काढता येई नाही. त्यासाठी मेमरी कार्ड घ्यायला आलं आहे. कुठं भेटेल इथे एकात जाऊन विचारलं पाहिजे तर कळलं. मित्रांनो तर मेमरी कार्ड घेतलं एक 1300 रुपयाला Insta 360साठी. आता काय करतो, जेवण करतो. आज काही नाही जाणार जम्मूला, उद्याच जाणार. मेमरी कार्ड वगैरे हे सिम कार्ड वगैरे पण घ्यायला लागेल, बघूया. मित्रांनो तर निघतोय आणि दुपारी काही जेवायचं होतं पण काही तर जेवायला दिसलं नाही. तर छोले भटोरेच खाल्ले. काही दिसते का स्टॉल तिथं पंजाबचे छोले भटोरे एक नंबर भाऊ. छोले भटोरे खाल्ले आणि आता निघालोय पठाणकोटच्या दिशेने. अजून थोडं सामान घ्यायचं आहे. एक तारपट्टीचं तुकडा घ्यायचा आहे, म्हणजे तिथं अमरनाथमध्ये पण आपण सामान गाडीवर ठेवणार. मग ते गाडी भिजू नये म्हणून ते ताडपत्रीने एक छोटी रस्सी असतं. मित्रांनो तर हा भाऊ भेटलाय आपला कर्नाटकचा आहे का कुठला आहे? तमिळनाडूचा आहे. तमिळनाडूचा आहे तर भाऊ ऑल इंडिया ना? नहीं है धनुषकोट टू लद्दाख. ओके मतलब कश्मीर टू कन्याकुमारी. हाँ ओके अभी कन्याकुमारी कश्मीर हो गया, मतलब लद्दाख करके घर जाने का. लद्दाख में लास्ट. और फिर उधर से मैं रिटर्न टू मैं कश्मीर टू ट्रेन से जाओ मैं आंध्रा. ओके ट्रांसपोर्ट. ओके हिंदी तो सीख गया भाई यार तू. मैं हिंदी में नहीं, थोड़ा मैं तेलुगु तमिल इंग्लिश. ओके बहुत बढ़िया. नाइस टू मीट यू. यू मित्रांनो तो भाऊ काश्मीर टू कन्याकुमारी करत होता सायकलनी. तर आता अमरनाथ मित्रांनो चाललंय काय म्हणला तो भाऊ काश्मीर टू कन्याकुमारी आता म्हणजे धनुष्यकोटी टू ही
कश्मीर लेह लद्दाख बायसायकल. चला मित्रांनो, तर पेट्रोल टाकतोय इथं. आज चाललोय आपण पठाणकोटच्या दिशेने. तर पेट्रोल टाकतो, आज जास्त नाही आहे फिरायचं, त्यामुळं 300 काढालो. हां, त्याचं 350 काढालो. 350 350. मित्रांनो, तर हवा चेक करतोय. हवा 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 2 दिवस झालं चेक केलेली, तर 2 परत चेक करतोय आता एकदा. मित्रांनो, तर रोड एकदम भारी आहे, पाहू शकता. एकदम टकाटक, नीट अँड क्लीन. पंजाबमध्ये तुम्हाला कालच सांगितलं की दोन्ही साईडला नाही झाडं असतात, त्याच्यामुळे ते एक नंबर गारा वाटतो रोड चालवायला. मित्रांनो, तर हा प्लग घेतला आहे, मल्टी पिन प्लग. कारण काय होतं आहे, काय ठिकाणी एकच चार्जर लावू शकतो आपण, असं होतं आहे. त्यावेळेस एकाच सॉकेटमध्ये हे टाकलं तर 3 संगत लागू शकतात. त्या हिशोबाने घेतलं आहे. इथं पण ऑइल बदली करावी जमलं असतं, गडबड केली बहुतेक ऑइल बदली करा असं वाटतंय मला. मित्रांनो, तो गुरुदासपूरमध्ये थांबलोय मी. तिथं ही ताडपत्री घ्यायची, म्हणजे बॅग वगैरे झाकण्यासाठी, व दोरी घ्यायची थोडी, म्हणजे कागद घ्यायचा आहे थोडक्यात बॅग झाकण्या. मित्रांनो, तो पोलीसवाल्याला विचार. सर, इधर लंगर आगे रुकने के लिए लंगर किधर मिले? मेरे को जम्मू से पहले चाहिए क्योंकि नेटवर्क चाहिए. ਉੱਥੇ ਹੈਗਾ ਲੰਗਰ. ओके ओके. कैमरा लाया. हाँ, घूमता हो ऑल इंडिया. बैरियर लगे हैं. हाँ. उधर बैरियर लगे हैं. पहला लंगर लगा है, दूसरा भी लगा है. ओके. दूसरे में जाना, पहले में नहीं. हाँ. दूसरे में अच्छा मिलता है ओके ओके. खाना. खाना नहीं, रहने का चाहिए. रहने का नहीं है प्रोग्राम. नहीं है क्या? रहने का नहीं होगा, देख लेना मिल जाएगा. मित्रांनो, तर इथं लंगर होते अलीकडं, म्हणजे आपल्या जम्मू आणि पंजाबच्या बॉर्डरवर लंगर आहेत. मोहनपूर म्हणून काय ते गाव आहे, त्या गावामध्ये. पण तिथं खाण्याचीच व्यवस्था आहे, फक्त राहण्याची व्यवस्था नाही आहे. तर त्यासाठी पुढं आपल्याला जम्मूमध्येच जायला लागेल. राहण्याची व्यवस्था तिथं करण्यात आलेली आहे. तर चला जाऊया. तोपर्यंत चार्जिंगला लावले फोन. इथं एक लावला आहे, तिथं एक लावला आहे पॉवर बँक. तर इथं श्री अमरनाथ यात्री हो का हार्दिक स्वागत. इथं पाहू शकता अमरनाथ यात्रा आहे आणि इथं राहण्याची उत्तम सोय आहे. तर चला इथं जाऊया. भाई किधर से आप? जम्मू से क्या? तो अंदर जाओ भाई. रुकने का है मेरे को. रुकने किधर जाने का है? मैं आपसे से आगे जाओ. नहीं, मेरे को स्टे करने का था आज का. आज स्टे करना है. हाँ. तो आपको बाइक अंदर लेनी पड़ेगी, फिर वहाँ पे हाँ इधर अंदर टेंट में स्टे करोगे. हाँ यही लंगर में. हाँ जाना अमरनाथ है. हाँ हाँ, जाना अमरनाथ है मेरे को. मतलब मैं ऑल इंडिया टूर कर रहा हूँ. तो अभी मैं इधर से तो मैं इधर आपने ये वाले सिम को नेटवर्क है क्या? नया सिम लेना पड़ेगा? है अंदर मिल जाएगी, जाओ अंदर मिल जाएगा. अंदर जाएगा ना. हाँ. आपको छोड़ा जाएगा कानबाई में. ओ, मैं क्या बोल रहा हूँ, उधर पास भी हो जाएगा क्या तैयार? हाँ हाँ, यात्रा पास भी बन जाएगा? यात्रा पास भी बन जाएगा. ओके. लेकिन आपने पहले रजिस्ट्रेशन की नहीं, आपका नहीं बनेगा यार. रजिस्ट्रेशन करवाई है आपने? नहीं नहीं. आपको जम्मू बनेगा, भगवती नगर. ओके. भगवती नगर जाना. ओके. जम्मू जाना पड़ेगा सर आपको. अगर आपका रुकना चाहते हो रुक सकते हो यहाँ. हाँ, नहीं मेरे को स्टे करने का है. मैं मोस्टली तो अभी मित्रांनो तर आलोय जम्मू काश्मीरमध्ये आलोय. जम्मूमध्ये आलोय. जम्मूमध्ये ओके. थँक.
HMD उसमें ये पॉलीथीन है, ये बैक कवर करने का। वो पावर बैंक है, कैमरा है, कैमरा दबाव मत ज़्यादा है, कैमरा है उसमें। ओके क्या पूरा खोल दो? ये कपड़े कहाँ कैमरा बताओ? ये वाला कैमरा है, इंस्टा 360 करके। ये गाड़ी पे लगता है इधर, मतलब चालू में वीडियो निकालने की। बाकी ये कैमरा का एक बॉक्स है। क्या चैनल वगैरह क्या? हाँ हाँ, किस पे? यूट्यूब पे? यूट्यूब पे। क्या नाम है? ये मैच बैकपैकर करके। मैं इंस्टाग्राम देख सकते हैं। मैं चलो बंद करो उसको। हाँ बैग बंद आपका। हाँ हाँ, बैग बंद करिए, आ जाइए। ये मैच बैकपैकर करके। हाँ, मैं महाराष्ट्र से बाइक से आया हूँ। हाँ, कितना दिन लग गया? मेरा 8वां दिन है आज। पीछे पीछे उसको उतार लो। मेटल रहता है ना, वो गिरे तो हड्डी टूटे रहे। मैं ऑल इंडिया घूम चुका हूँ सर। ये देखो प्लेट है, ऑल स्टेट में जाए तो ये तो ये चार्जर का अभी लिया था। ये लगाना, ये पैसे बैनर लगाएंगे। बैटरी किधर पार्किंग करने की? अभी आया? हाँ अभी आया। इधर लगाओ। और बैग लेके किधर जाने का, रुकने के लिए? वो उधर चेक किया? हाँ चेक किया ना। इधर लगाओ ना, हाँ। उसके बाद वो कागज चेक कराओ। हाँ इधर लगा लो। मित्रांनो, तर गाडी इथं लावली आता आणि इथं आपली संपूर्ण भारत यात्रावाली गाडी। तर या गाडीला ह्याने कागदाने पॅक करतो आणि इथंच गाडीवरच सामान ठेवतो, म्हणजे काय अडचण येणार नाही। कारण सामान घेऊन जाणं लय अवघड आहे माझ्यासाठी, का आपल्याला तिकडं मागं ही राहण्याची सोय, ते टेंट दिसते का तिथं। मित्रांनो, तर आता इथनं जायची वेळ आली। काय झालंय, इथं नाही रजिस्ट्रेशन असणाऱ्यांनाच राहण्याची परवानगी आहे, तर माझ्याकडे रजिस्ट्रेशन नाही आहे। तर निघालोय आता मी, इथनं पुढं कुठं भेटेल तिथं राहायला लागेल। चलो मित्रांनो, तर आता पोचलोय आपण जम्मू काश्मीरमध्ये। तर जम्मू काश्मीरमध्ये पोचल्यानंतर हे भाऊ आपले भेटलेत। ये भाई आपने किधर से? जम्मू से? जम्मू से। तो भाई ये सिम कार्ड बेच रहे हैं। तो भाई ने अच्छी सलाह दी मेरे को। हाँ बोलो क्या बोलना चाहे? अरे कुछ नहीं, हम आपके ब्लॉग देखते थे पहले भी। अरे कभी यार झूठ मत बोलो यार, ऐसा झूठ। मैं तो मराठी में बनाता हूँ यार, तुम तो सीधे झूठ बोल रहे हो। नहीं, हमने अभी अभी से देखेंगे, सब्सक्राइब करेंगे। वगैरह देखकर हमने आपका अभी सब्सक्राइब किया। हमें देखेंगे यहाँ से ब्लॉग आपकी। हाँ, ये हमारे इधर की जम्मू एंड कश्मीर बैठे हो आप। आपका स्वागत है जम्मू लखनपुर कश्मीर। यहाँ के बल्ले बहुत
टेस्टी स्वादिष्ट होते लड्डू बहुत हैं। tasty राम होते लड्डू हैं। आपके उधर राम लड्डू बोलते हैं। ओके हाँ तो ट्राई करके देखना एक बार। ये आगे मैं जाकर नहीं आ रहा आपको हूँ। 200 300 1 किलोमीटर आगे जाओगे ना, आपको भल्ले मिलेंगे टेस्टी टेस्टी। इधर से इधर 100 मीटर आगे मतलब लड्डू से होते हैं। ओके मतलब बेसन गोल लड्डू 20 देते हैं। रुपए के 6, एक प्लेट 20 रुपए। वो खा के तुम भी आ रहे हो भाई? मैं नहीं आ रहा हूँ। आ गए सब? मूली भी मिलेगी उसमें। अरे इधर से दिख. मित्रांनो, हे लखनपूर येथे आल्या आल्या जे कॅम्प होतं ते बेसिकली कॉन्वेसाठी होतं. ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे त्यांची गाडी ज्यांना कॉन्वे बरोबर न्यायची ते इथं येऊन रजिस्टर करणार. मग त्यांची गाडीच्या पुढं 1-2 आर्मीच्या गाड्या आणि पाठीमागं 1-2 आर्मीच्या गाड्या, अशा प्रकारे ते आपल्याला पोचते करणार. तर चला आलोय आपण जम्मू काश्मीरमध्ये एंटर केलेलं आहे. हे पाहू शकताय जम्मू काश्मीरच्या एंट्रीला असा एक ध्वज आहे. मित्रांनो, तर मला एक जण म्हणला की इथं फेमस आहे, हे खाऊन खातोय. द्या देतो. इधर सिम कार्ड किधर मिलेगा? सिम कार्ड वो दुकान है जहाँ मर्जी ले लो, आगे नहीं है, आगे भी आगे जाके ले लो। मित्रांनो, ही जम्मूची फेमस डिश आहे. आता मी तिथं थांबलो होतो. ते मला म्हणले की भाऊ हे खा आमच्या इथलं. क्या बोलते हैं इसको? तो सर दाल बड़ा बोलते हैं, राम लड्डू बोलते हैं, पन्ने बोलते हैं। हे काय? मूली मूली। मित्रांनो, तर सिम कार्ड घेण्यासाठी आलोय. तर सिम कार्ड घेऊया, बघूया कुठल्या किती रुपयाला आहे, कसा प्लॅन आहे ते पाहूया. तिथे लडाख ट्रिप, त्याचा दिवस आहे 8वा. तर 8व्या दिवशी फायनली आपण जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश केलाय, ते पण पॅशन प्रो या गाडीवर. तर जम्मू काश्मीरमध्ये आल्यावर मेन तर काय होतं, आपल्या इकडचे सिम कार्ड इथं चालत नाहीये. म्हणजे पूर्ण देशात जे सिम कार्ड चालतं ते जम्मू काश्मीर आणि लेह लडाखमध्ये चालत नाही. त्यासाठी नाही वे आपल्याला इथं नवीन सिम कार्ड घ्यायला लागतं इथलं, आणि इथले सिम कार्ड आपल्या देशात चालत नाहीये. त्यासाठी मी इथं आल्यावर सिम कार्ड घेतलंय. इथं कुठलं सिम कार्ड घेतलंय तर मित्रांनो, मी इथं आल्यानंतर एअरटेलचं 5G सिम कार्ड घेतलंय. कारण एअरटेलचं 5G सिम कार्ड हेच चांगलं चालतं. इथले मी लोकल म्हणजे दुकानदार सोडून पण जे ग्राहक जेव्हा फायद्यात, काही मित्र मला वाटत भेटले होते, ते म्हणले एअरटेलचंच घे 5G. इथं BSNL नाही तर एअरटेल 2 चालतं, त्यापेक्षा एअरटेलला अनलिमिटेड आहे तर एअरटेलचं घेतलंय. तर एअरटेलचा अनलिमिटेड महिनाभराचा पॅक नेटचा आणि सिम कार्ड मिळून 450 रुपये लागले आपल्याला. तर तुम्ही देखील येत असाल तर तुम्ही बॉर्डरवर सिम कार्ड घ्या. पुढे जाऊन तुम्हाला पण नेटवर्कचा इश्यू वगैरे येऊ शकतो. तर इथंच बॉर्डरवर खूप सारे दुकान आहेत, तिथंच तुम्ही सिम कार्ड परचेस करू शकता. मी इथंच बघा बॉर्डरवरच घेतलेलं आहे. मला थोडा लेट झाला यायला, आता अंधार पडलाय आणि इथं लाईट नाहीये. तर एका बलाखाली येऊन व्हिडिओ काढतोय. तुम्हाला काय नाही करायचं, फक्त मित्रांनो तुमच्या भावाला फॉलो करायचंय आणि कमेंट बॉक्स मध्ये हरण महादेव लिहायचंय. कारण आपण परवा दिवशी अमरनाथ यात्रेला जाणार आहे आणि आपण आलेलो आहे आपल्या पॅशन प्रो गाडीवर. भाई वो गाडी दिखो, वो पॅशन दिख रही का? तर मित्रांनो, जे कोणी नवीन पाहत असतात त्यांनी फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ जम्मू काश्मीरला पोहोचलाय, ते पण पॅशन प्रो गाडीवर. मित्रांनो, तर सिम कार्ड घ्यायला आणि ह्याला उशीर झाला. आज जी काय होतंय ती उलटच होतंय. म्हणजे माझं प्लॅनच्या नुसार नाही चाललं. प्लॅन तर माझा पठाणकोटमध्ये जायचा होता, तिथनं पुढं ढकलत जम्मूत घुसलो. पार जम्मूत तिथं बॉर्डरवर पार राहायची व्यवस्था झाल्यागत वाटली. तिथं लगेच ते मेन पोलीस आला आणि म्हणला पास नसला तर नाही राहायचं. तर चला आता मित्रांनो, तर फायनली आज राहायची व्यवस्था झाली. तर पाहू शकताय हा इथं कॅम्प आहे, तर इथं राहतात. आणि इथं आपली गाडी लावली, गाडीला भिजू नये म्हणून कागद विगत बांधलेला आहे. तर चला जाऊया, कुठं राहायची होती व्यवस्था बघूया. घरच्या ठिकाणी सर रुकने की व्यवस्था है क्या इधर लंगर में? मैं पुणे महाराष्ट्र से हूँ. पुणे से? हाँ, मुंबई? मुंबई.
रुकने हैं हाँ रुकना है। आप आई कार्ड देखा तो फिर हाँ मैं देखा ना, अभी सिम कार्ड लिया मैंने। पैशन गाड़ी से इतना लॉन्ग हाँ ऑल इंडिया घूम चुका हूँ। ये देखो ये सफ़ेद हो गया ये लगाया हुआ। ये तो जो हाँ आपने बना डिजिटल तो है डिजिटल है ना, वो वैसा भी रहेगा मेरा दूसरे बैग में रहेगा। वो फट गया है पूरा, वो लंबा रहता है ना, वो भी रहेगा दूसरे बैग में रहेगा। तो पूरे डॉक्यूमेंट अभी ऑल इंडिया घूम रहा हूँ तो डॉक्यूमेंट पूरे ही रखने पड़ते हैं। ये इंश्योरेंस पीयूसी भी पूरी मतलब एक्सपायर होने से पहले ले देंगे। क्या करते हैं आप मैं यूट्यूब पे वीडियो बनाता हूँ। वीडियो ये में बना ऑलरेडी देखा तो ऑन कर रखा करना बंद कर दिया हाँ। यूट्यूब पे ना नहीं नहीं ऑन था, ऑन ही है अभी। आप दिख रहे थे। थोड़ा व्यवस्था कर दो हो जाएगा दूर से आ रखा हो उसी साइड में अंदर सो सकते हैं नहीं तो मेरा पास ध्यान टेंट रखना, टेंट यहाँ पर है है ना टेंट यहाँ पर टेंट में टेंट है मेरा खुद का, जो जरूरत पड़े तो लगा सकता हूँ मैं। वो तो पता समझ गया वुमेन टेंट नहीं जरूरत नहीं यहाँ पर पंखा वगैरह चल रहा है अंदर है ना ओके, ओके। एक खाना भी मिल जाएगा आपको ओके खाना खा के ओके रुक सकते हैं सब थोड़ा करा देना महाराष्ट्र में नहीं है मराठी फौज में तो पता है 200 लोग होता है मराठी मुंबई आ रखा हूँ ओके ओके 15 रुपये ओके ओके 15 बांद्रा आए थे, सीलिंग देखने आए थे। 15 लिखो रिक्लेमेशन ओके ओके मित्रांनो, तर आरती चालू झाली इथं लंगरमध्ये थांबलोय, तिथं आरती चालू झाली। जय शेरावाली माता जी दा साचे दरबार की जय, दरबार की जय दरबार की जय।